संपूर्ण भारत देश आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे। यंदा आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत। आज 26 जानेवारी रोजी शुक्रवारी भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन टाकवाड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये देखील मोठ्या उत्साहात रॅली काढून आझादीच्या घोषणा देत साजरा करण्यात आला। टाकवाड जिल्हा परिषद शाळेमध्ये मान्यवर असलेल्या टेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रेहाना पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाबल्या पाडेकर, आता सदस्य पदावर असलेल्या योगिता पाडेकर, रुपाली साळुंखे, शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देशमुख, सोनाली शिर्के व ग्रामस्थ पालकवर्ग उपस्थित होते। या मराठी शाळेत भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशाप्रती विविध विषयावरती मनोगतपर भाषणातून प्रकाश टाकला। तसेच या प्रसंगी शाळेतील 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी विविध मानवी मनोरे देखील सादर केले होते। पाहूया त्याची काही दृश्ये। भारत माता की जय, भारत माता की जय। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। माता की जय, प्रजासत्ताक दिनाचा वंदे मातरम। एक घे। तर यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गावातील तरुण वर्ग असलेले अनिल साळुंखे, चेतन साळुंखे, नितेश मोहिते, अजय चव्हाण, शिक्षणप्रेमी संजय जाधव, अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते, रेहाना पटेल हे उपस्थित होते। तर शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उद्देशाने नेहमीच शाळेसाठी मदतीचा हात पुढे करणारे असे एक दानशूर व्यक्तिमत्व असलेले अनिल साळुंखे यांच्यातर्फे यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले। तर गावातील ग्रामस्थ म्हणून असलेले करीम पटेल यांनी मुलांसाठी चॉकलेटांचे पाकिट म्हणून भेट दिली। तर त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीकडून मुलांना खाऊ देण्यात आली। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, स्वावलंबन, एकजुटीची भावना निर्माण व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शाळेने विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी केले होते।